वेलकम टू आवर चॅनल के नॉलेज. आज आपण शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी या वर्गाची सराव प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत, मराठी आणि गणित विषयाची. प्रश्न 1 ते 3 साठी सूचना. पुढील उत्तरे काळजीपूर्वक वाचा व विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा. प्रथम उत्तराचं काळजीपूर्वक वाचन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित 1 ते 3 या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. प्रश्न क्रमांक 1. समाजात आदराचे स्थान कोणास आहे? पर्याय क्रमांक 1 श्रीमंत व्यक्ती, 2 राजकारणी व्यक्ती, 3 सुशिक्षित व्यक्ती आणि 4 गरीब व्यक्ती. वरील उतार्याच्या अनुषंगाने पर्याय क्रमांक 3 सुशिक्षित व्यक्ती हा योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 2. आपल्या शिक्षणाची सुरुवात कोणत्या वर्षी होते? वरती पर्यायात उल्लेख आला आहे बघा. जेव्हा आपण 3 वर्षाचे होतो तेव्हा योग्य नियमित व पद्धतशीर शिक्षणाची सुरुवात होते. म्हणजे बघा 3 वर्ष. तर बघूया पर्यायात कुठे आहे, कुठल्या वर्षी होते. पर्याय क्रमांक 1 6व्या, 2 3ऱ्या, 3 8व्या आणि 4 14व्या. तर पर्याय क्रमांक 2 3ऱ्या हा योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे. प्रश्न क्रमांक 3. शिक्षणामुळे कोणत्या गुणांचा विकास होत नाही? प्रश्न नीट वाचायचा आहे. कोणत्या गुणांचा विकास होत नाही असं विचारलं आहे. पर्याय क्रमांक 1 आहे ज्ञान, 2 कौशल्य, 3 आत्मविश्वास आणि 4 आहे गर्विष्ठपणा. तर बघा वरती उल्लेख आल्याप्रमाणे ज्ञान, कौशल्य आणि आत्मविश्वास या तिन्ही गुणांचा विकास होतो. ज्ञान, कौशल्य आणि आत्मविश्वास. चौथा पर्याय आहे गर्विष्ठपणा, म्हणजेच गर्विष्ठपणाचा विकास होत नाही. म्हणजेच तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गर्विष्ठपणा. पुढील प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी सूचना आहे. खालील कविता काळजीपूर्वक वाचून विचारलेल्या प्रश्नांच्या पर्यायाचे योग्य वर्तुळ रंगवा. कवितेवर आधारित प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 4 ते 6. प्रथम आपण कवितेचं काळजीपूर्वक वाचन करून घ्यायचं आहे. ऊन पसरे कोवळे सोनियाचे, कळस पिवळे शोभती देवळांचे, थवा आकाशी उडे पाखरांचा, मार्ग धरुणी आपुल्या कोटरांचा, दावणीशी वासरे ओठ घ्याया, आणि आता लागली हंबराया, सांज झाली सुटे मंद वारा, घरामधुनी लागेल सांज वात, समय सर्वांचा हाच विसाव्याचा, एकमेकांना सुखे भेटण्याचा, मीही वाटे त्यांच्यात मिळून जावे आणि सौखी त्या भागीदार व्हावे. प्रश्न क्रमांक 4. देवळाचे कळस पिवळे दिसतात कारण तो कळस सोन्याचा आहे, कळसाला पिवळा रंग दिला आहे, सूर्याच्या कोवळ्या उन्हामुळे आणि घरात सांजवात लावल्यामुळे. आपण वरील कवितेत उल्लेख आला त्याप्रमाणे कविता वाचली आहे, त्यातील उल्लेख पाहिला आहे त्याप्रमाणे सूर्याच्या कोवळ्या उन्हामुळे. देवळाचे कळस पिवळे दिसतात कारण सूर्याच्या कोवळ्या उन्हामुळे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5. कवितेतील वर्णन कोणत्या वेळेचे आहे? बघा कवितेमध्ये सांजवात, सांजेची वेळ असा उल्लेख आला होता. म्हणजेच कवितेतलं वर्णन नक्कीच सायंकाळच्या वेळेचं आहे. तर बघूया कुठल्या पर्यायात आहे सायंकाळ. पर्याय क्रमांक 1 सकाळ, 2 दुपार, 3 सायंकाळ आणि 4 रात्री. म्हणजेच संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी. पर्याय क्रमांक 3 सायंकाळ हे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6. विश्रांती या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 आहे आराम, 2 आहे विसावा, 3 आहे सांजवात आणि 4 आहे कोटरांचा. यापैकी
आराम आणि विसावा हे दोन विश्रांती या शब्दाशी समानार्थी असलेले शब्द आहेत, परंतु त्यापैकी विसावा हा शब्द कवितेमध्ये आलेला आहे, म्हणून विश्रांती या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द विसावा पर्याय क्रमांक 2 हा असणार आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. पुढील शब्दांपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. पर्याय क्रमांक 1 आशीर्वाद, पर्याय क्रमांक 2 दैनंदिनी, पर्याय क्रमांक 3 माहिती आणि पर्याय क्रमांक 4 निर्मिती. प्रश्न क्रमांक 7. पुढील शब्दांपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक 1 आशीर्वाद. आपल्याला काय शोधायचा आहे? अशुद्ध शब्दाचा पर्याय आशीर्वाद. पर्याय क्रमांक 1 आशीर्वाद. आशीर्वाद हा इथे शुद्ध शब्द दिलेला आहे. पर्याय क्रमांक 2 दैनंदिनी, हा देखील शुद्ध दिसत आहे. पर्याय क्रमांक 3 माहिती, हा देखील शुद्ध आहे. आणि पर्याय क्रमांक 4 निर्मिती हा मात्र इथे चुकीचा लिहिला गेलेला आहे. म्हणजेच निर्मितीतील मी ही पहिली असणं अपेक्षित होतं, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा अशुद्ध शब्दाचा पर्याय असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी अनेक वचनी शब्द ओळखा. पर्याय 1 केळे, आपल्याला ओळखायचे अनेक वचन. पर्याय क्रमांक 2 तळे, पर्याय क्रमांक 3 नाणे आणि पर्याय क्रमांक 4 डोळे. पर्याय क्रमांक 4 डोळे हा अनेक वचनी शब्दाचा पर्याय असणार आहे, कारण डोळा हा एक वचन असतो आणि डोळे हे अनेक वचन असतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 अनेक वचनी शब्द आहे. पर्याय क्रमांक 4 डोळे. प्रश्न क्रमांक 9. खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. आई येते तोच मुले गायब. यातलं काय ओळखायचे? क्रियापद. पर्याय क्रमांक 1 गायब, पर्याय क्रमांक 2 तोच, पर्याय 3 येते आणि पर्याय 4 मुले. यातील येते पर्याय क्रमांक 3 येते हे क्रियापद असणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. बाजारातून बाबांनी माझ्यासाठी खेळणे आणले. या वाक्यातील विधेय विभागात एकूण किती शब्द आलेले आहेत? आता इथे आपल्याला काय विधेय ओळखायचे आणि त्यातील शब्दांची संख्या मोजायची आहे. परंतु विधेय ओळखण्यापूर्वी आधी आपल्याला उद्देश भाग ओळखावा लागतो आणि त्यानंतर उद्देश वगळून इतर शब्द विधेयामध्ये जातात. बाजारातून बाबांनी माझ्यासाठी खेळणे आणले या वाक्यातील बाबांनी हा आहे उद्देशाचा भाग. बाबांनी, मग बाबांनी हा शब्द वगळल्यानंतर उर्वरित शब्द हे विधेय विभागात जातात. उर्वरित शब्द किती आहेत? बाजारातून माझ्यासाठी खेळणे आणले 1 2 3 आणि 4, म्हणजे विधेय विभागात एकूण शब्द आहेत 4. पर्याय क्रमांक 2 4, पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11. खालील शब्दातील उपसर्ग असणारा शब्द कोणता? उपसर्ग आपण शिकलोय, उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित शब्द. त्यापैकी उपसर्ग हा मूळ शब्दाच्या पूर्वी लागतो, मूळ शब्दाच्या आधी लागतो. पर्याय पाहूयात. आपल्याला उपसर्ग शोधायचा आहे. पर्याय 1 अन्यायी, पर्याय 2 घरदार, 3 अध्यापन, 4 रुचकर. यातील पर्याय क्रमांक 1 अन्यायी. न्यायी हा काय असणार आहे? मूळ शब्द असणार आहे आणि न्यायीला लागलेला उपसर्ग अ मिळून काय झाला? अन्यायी. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा उपसर्ग असणारा शब्द असणार आहे. प्रश्न क्रमांक 12. मुलांनी अर्धा रस्ता पायाखाली घातला. या वाक्यातील विशेषण कोणते? तर अर्धा हे रस्त्यासाठी आलेले विशेषण आहे, म्हणून अर्धा हे काय असणार आहे? ह्या वाक्यातील विशेषण असणार आहे. तर बघूया. पर्याय क्रमांक 1 रस्ता, पर्याय क्रमांक 2 मुलांनी, 3 पायाखाली आणि 4 अर्धा,
म्हणजेच पर्याय क्रमांक 4 अर्धा हे योग्य विशेषण असणार आहे. प्रश्न क्रमांक 13. खालील जोडीपैकी अयोग्य जोडी ओळखा. पर्याय क्रमांक 1 विडा उचलणे, प्रतिज्ञा करणे. योग्य जोडी वाटत आहे. विडा उचलणे म्हणजेच प्रतिज्ञा करणे. पर्याय क्रमांक 2 मान राखणे, आदर राखणे. ही देखील योग्य असणार आहे. पर्याय क्रमांक 3 तोंडात बोट घालणे, खूप राग येणे. कानामागे टाकणे, लक्ष न देणे. हे सुद्धा योग्य आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 तोंडात बोट घालणे आणि खूप राग येणे ही चुकीची जोडी आहे. कारण तोंडात बोट घालण्याचा अर्थ काय होतो? आश्चर्यचकित होणे किंवा नवल वाटणे. म्हणून पर्याय क्रमांक 3 ही अयोग्य जोडी असणार आहे. खालील अक्षरापासून तयार होणाऱ्या म्हणीचा अर्थ पर्यायातून शोधा. अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी काय करायचे? ती अक्षरे आपण प्रथम लिहून घ्यायची आहेत. सुरुवातीला आपल्याला एक अर्थपूर्ण म्हण तयार करायची आहे. तर बघा, सोनाराने. सोनाराने मारू काय शब्द तयार झाला? कान. टोचणे. सोनाराने कान टोचणे अशी म्हण तयार होत आहे. आणि आता याचा अर्थ आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे. पर्याय पाहूया. कष्ट करणाऱ्याला यश मिळते, नाही होणार. विचार न करता कसेही बोलणे, हेही नाही होणार. अपेक्षेपेक्षा जास्त मिळणे, नाही होणार. पर्याय क्रमांक 4 योग्य माणसाने समजावून देणे. हे असणार आहे. सोनाराने कान टोचणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ असणार आहे की योग्य माणसाने समजावून देणे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 15. कार्यालयात नवीन प्रिंटर विकत आणला. या वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी योग्य मराठी शब्द निवडा. अधोरेखित शब्द आहे प्रिंटर. प्रिंटर हा इंग्रजी शब्द आहे आणि त्याचा मराठीतील अर्थाचा शब्द शोधायचा आहे. प्रक्षेपक नाही होणार. मुद्रक, संगणक आणि प्रतिमुद्रा. यापैकी मुद्रक, प्रिंटर या शब्दाचा मराठी अर्थाचा शब्द आहे मुद्रक. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16. खालील शब्दसमूहासाठी अचूक शब्द निवडा. शब्दसमूह आहे एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा. त्यासाठी पर्याय पाहूया. अ कुतूहल, ब कारण, क विज्ञान, ड उत्सुकता. पैकी जाणून घेण्याची इच्छा म्हणजे अ कुतूहल हा असणार आहे. कारण नाही, विज्ञान नाही आणि ड उत्सुकता. म्हणजे कुतूहल आणि उत्सुकता. अ आणि ड हे 2 पर्याय असणार आहेत. तर पाहूया पर्यायात. पर्याय क्रमांक 1च आहे. अ आणि ड हे दोन्ही सत्य आहेत. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे क्रमांक 17. मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? तर मराठी वर्णमालेमध्ये एकूण आपल्या सर्वांना माहीत आहे. मराठी वर्णमाला आपण सर्वांनी अभ्यासलेली आहे. त्यानुसार मराठी वर्णमालेमध्ये एकूण 52 वर्ण आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 52 हे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18. गटात न बसणारा शब्द निवडा. शब्द पाहूया. 1 आडनाव, 2 नालबंद, 3 अभिनंदन आणि 4 अधिकार. तर यापैकी आडनाव, नालबंद आणि अधिकार ह्या 3 शब्दांचा एक गट होतो आणि अभिनंदन हा या गटातून वेगळा पडतो. मग ह्या 3 शब्दांचा एक गट कसा बनतो? तर आडनाव, नालबंद आणि अधिकार ही सामान्य नामे आहेत आणि अभिनंदन हा शब्द भाववाचक नामात येतो. म्हणून तो व्याकरणिकदृष्ट्या या 3 शब्दांपेक्षा वेगळा आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 अभिनंदन हा योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणता शब्द सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? समानार्थी शब्द नसलेला पर्याय शोधायचा आहे. रवी आहे, सूर्याचा समानार्थी शब्द आहे. 2 भास्कर हा देखील आहे. सुधाकर मागे ठेवूया. 4 दिनकर हा देखील आहे. पर्याय क्रमांक 3 सुधाकर म्हणजे चंद्र. म्हणजेच हा सूर्याचा समानार्थी शब्द असणार नाही.
पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20. या गावात तुमच्यासारखा बृहस्पती शोधून सापडणार नाही. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ कोणता? अधोरेखित शब्द आहे बृहस्पती, तर आपल्याला पर्यायातून बृहस्पती या शब्दाचा अर्थ शोधायचा आहे. पर्याय पाहूयात. कारस्थान करणारा माणूस, सज्जन माणूस, बुद्धिमान माणूस, अत्यंत मूर्ख माणूस. तर बृहस्पती या शब्दाचा योग्य अर्थ आहे बुद्धिमान माणूस. पर्याय क्रमांक 3 बुद्धिमान माणूस. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. योग्य जोडी ओळखा. साधूंचा जथा, उपकरणांचा ढीग, गवताची मोळी आणि केवड्याचे वण यापैकी आपल्याला 3 जोड्या चुकीच्या दिलेल्या असणार आहेत आणि एकच जोडी योग्य दिली असणार आहे, ती आपल्याला ओळखायची आहे. तर बघूया. साधूंचा जथा, पर्याय क्रमांक 1 साधूंचा जथा हीच आपली योग्य जोडी असणार आहे, हेच उत्तर असणार आहे, परंतु पुढील तिन्ही आपण चेक करून पाहायचे आहेत. पर्याय क्रमांक 2 आहे उपकरणांचा ढीग, तर नाही, उपकरणांचा ढीग ही चुकीची जोडी आहे कारण उपकरणांचा संच असतो. पर्याय क्रमांक 3 गवताची मोळी ही देखील चुकीची जोडी आहे कारण गवताची गंजी किंवा पेंडी असते. आणि केवड्याचे वण नसून केवड्याचे बण असते, म्हणजे ही देखील चुकीची जोडी असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 साधूंचा जथा ही योग्य जोडी असणार आहे. प्रश्न क्रमांक 22. संत रामदासांचे पूर्ण नाव कोणते? पर्याय क्रमांक 1 नारायण सूर्याजी ठोसर, पर्याय क्रमांक 2 रामदास नारायण ठोसर, पर्याय क्रमांक 3 सूर्याजी नारायण ठोसर, पर्याय क्रमांक 4 ठोसर सूर्याजी रामदास. तर पर्याय क्रमांक 1 नारायण सूर्याजी ठोसर हे संत रामदासांचे पूर्ण नाव आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 23. जसे घोड्याचे शिंगरू तसे शेळीचे टिंबटिंब. शेळीचे काय असते रे? करडू. घोड्याचे पिल्लू शिंगरू तसे शेळीचे पिल्लू करडू. प्रश्न क्रमांक 24. सविता आत्ताच शाळेत गेली. या वाक्यातील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास वाक्य कसे बनेल? शब्द वर्णानुक्रमे लावायचे आहेत. तर पहा, स, आ, शा आणि गे यापैकी आ असलेला आत्ताच हा शब्द सुरुवातीला येणार आहे. आत्ताच असणारे पर्याय कोणते कोणते आहेत? पहिला पर्याय तर गेलीपासून सुरू होतो, दुसरा सविता, म्हणजे हे दोन्ही पर्याय ऑलरेडी आपले कट झालेले आहेत. उरलेले पर्याय आहेत 2 आणि 4. त्यापैकी आत्ताचने सुरुवात होणारे दोन्ही आहेत. आणि त्यानंतर दुसरा शब्द कुठे येतो? हा आत्ताच पहिला येतो. त्यानंतर आत्ता कट झाला क, ख, ग म्हणजे ग. स आणि शाच्या आधी काय येईल? ग येईल, म्हणजे गेली. मग बघूया या 2 पर्यायापैकी गेली कुठे आधी आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. आत्ताच गेली शाळेत आणि सविता. आत्ताच गेली शाळेत सविता. पर्याय क्रमांक 4 हा वर्णानुक्रमिक योग्य क्रम असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. खालील अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करून त्यातील मधले अक्षर कोणते ते शोधा. आता आपल्याला इथे आधी अर्थपूर्ण शब्द तयार करून घ्यावा लागणार आहे. प्रथम आपण ती अक्षरे लिहून घेऊयात. अक्षरे काय आहेत? वी, प, म, र आणि र. ओके. तर ह्यापैकी बघा, निरीक्षण केले की आपल्याला लगेचच शब्द सापडतोय, परंतु तरी देखील तुम्हाला बनवून दाखवते. परमवीर हा अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे. मग काय विचारलंय? अर्थपूर्ण शब्द तयार करून त्यातील मधले अक्षर कोणते ते शोधा. तर मधले अक्षर येतं म, म्हणजेच आपलं उत्तर आहे म. तर पर्यायात शोधूया. पर्याय क्रमांक 1च आहे म, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 26 आहे पहा. खालीलपैकी योग्य जोडी असणारा पर्याय ओळखा. आपल्याला देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे ही आपण पाहिलेली आहेत. त्यानुसार योग्य जोडी कोणती? देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हाची. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये 5767 लिहिलेलं आहे, परंतु देवनागरीमध्ये 5567. इथं 700 आहे, 500 आहे, म्हणजे ही चुकीची आहे. पुढे पाहूयात.
8076. पुढे सुद्धा देवनागरीमध्ये आहे 8076, म्हणजे पर्याय क्रमांक 2 ही जोडी बरोबर आहे. पुढे 1307, 1397 म्हणजे चुकीचे आहे. 9908, 9808 म्हणजे ही सुद्धा चुकीची आहे. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. पुढे 79079 संख्येचे योग्य अंकी उत्तर सांगा. म्हणजेच काय, अक्षरामध्ये दिलेलं आहे ते अंकामध्ये. मग किती दिलंय? 79079. ती संख्या कशी येईल? 79079 अर्थातच ती येणार आहे 79079. म्हणजे शतकाच्या घरामध्ये किती येणार आहे? तर 0 येणार आहे. मग असा पर्याय पाहूयात आपण कुठे आहे. पहिलाच पर्याय आहे पहा, 79079. पर्याय क्रमांक 1 हाच उत्तर बरोबर आहे. याचं वाचन कसं करता येईल? 7979, 89089, 69069, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हेच उत्तर बरोबर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 28 आहे पहा. खालीलपैकी कोणती संख्या मूळ किंवा संयुक्त संख्या नाही? मूळ संख्या व संयुक्त संख्या याविषयी माहिती पाहिलेली होती. मूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येला 1 व तीच संख्या ह्या दोघांनीच भाग जातो तिला मूळ संख्या म्हणतात. आणि संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्याचे एकापेक्षा जास्त अवयव असतात. मग मूळही नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या कोणती आहे? अर्थातच ती 1 आहे. ती म्हणजे 1. पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे, की जी संख्या मूळही नाही आणि संयुक्त सुद्धा नाहीये. पुढे प्रश्न 29 आहे पहा. 10,578 या संख्येत कोणत्या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे? कोणत्या अंकाची स्थानिक किंमत कशी ठरते? तर त्या अंकाच्या स्थानावरून तो अंक कोणत्या ठिकाणी आहे त्यानुसार त्याची स्थानिक किंमत ठरत असते. मग यातली सर्वात कमी स्थानिक किंमत कोणाची येणार आहे? अर्थातच ती येणार आहे शून्याची. तो हजाराच्या ठिकाणी असला तरी सुद्धा. मग पर्यायामध्ये पाहूयात 1000. पर्याय क्रमांक 4 आहे पहा, 1000 म्हणजेच शून्याची स्थानिक किंमत सर्वात कमी येईल. 8ची स्थानिक किंमत आहे 8, या 7ची स्थानिक किंमत आहे 70, 5ची स्थानिक किंमत आहे 500, शून्याची स्थानिक किंमत या ठिकाणी शून्यच होते म्हणून ती सर्वात कमी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न 30 आहे पहा. 5 अधिक 9000 अधिक 700 अधिक 80,000 अशा गणितामध्ये काय करायचं? ते अंक सगळे लिहून घ्यायचे. फक्त लक्षात एकच ठेवायचं, एककाच्या घरात एकक आला पाहिजे. 5 अधिक 9000. 9000 कसे लिहिणार आपण? अशा पद्धतीनं लिहिणं गरजेचं आहे. एककाच्या घरामध्ये एकक आला पाहिजे. त्यानंतर 700 आणि नंतर आहेत 80,000. ह्यांची करायची बेरीज. 5 5, 0, 7, 9 आणि 8 संख्या आली 89,705. पाहूयात पर्यायामध्ये. पर्याय क्रमांक 2 आहे पहा, 89,705 हेच याचं अचूक उत्तर आहे. पुढे प्रश्न 31. समसंख्येच्या एकक स्थानी पुढीलपैकी निश्चितपणे कोणता अंक असतो? आपण पाहिलेला आहे. समसंख्या कोणाला म्हणतात? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एक अंक येत असेल तर त्या संख्या ही समसंख्या. आणि विषम कोण? एकक ठिकाणी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक येत असेल तर ती विषम संख्या. मग आपल्याला काय सांगितलेलं आहे? निश्चितपणे समसंख्या. मग कोणता अंक असेल समसंख्येला? अर्थातच तो पर्याय क्रमांक 4 असणार आहे 0. प्रश्न 32 आहे पहा. खालीलपैकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? पर्याय दिलेत आपला. पर्याय पाहूयात. पर्याय क्रमांक 1 आहे 89,079, 89,289, 89,098 आणि 89,097. 89 तर प्रत्येक संख्येमध्ये आहे, पण त्यानंतर मग शतकाचा अंक. शतकाचा अंक कोणता मोठा आहे? अर्थातच तो पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे 89,200. म्हणून ही संख्या सर्वात मोठी संख्या आहे. पुढे प्रश्न 33. 1 ते 100 संख्यांमध्ये 0 हा अंक किती वेळा
येतो. आपण मागील व्हिडिओमध्येच पाहिलेलं आहे की कोणता अंक किती वेळा येतो. मग त्यामध्ये 0 हा अंक किती वेळा येतो, तर तो येतो 11 वेळा. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. 1 हा येतो 21 वेळा आणि इतर सर्व अंक येतात ते म्हणजे 20 वेळा. म्हणजेच आपलं प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 11 वेळा. प्रश्न 34 आहे पहा. 5, 7, 4, 0 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या व लहानात लहान 4 अंकी संख्या यातील फरक किती? अंक दिलेले आहेत आपल्याला 5, 7, 4 आणि 0. यापासून मग मोठ्यात मोठी संख्या कोणची तयार होईल? अर्थातच ती होईल उतरत्या क्रमाने 7, 5, 4 आणि 0. आणि लहानात लहान संख्या चढता क्रम मांडायचा, फक्त 0 सुरुवातीला घ्यायचा नाही. मग ती संख्या किती होईल? 4, 0, 5 आणि 7 म्हणजे 4057. काय विचारलंय? यातील फरक किती? फरक म्हणलं की वजाबाकी. 10 मधून 7 गेले 3, हातचा आला 1, 5 आणि 1 6. 14 मधून 6 गेले 8, हातचा आला 1, 5 मधून 1 गेला राहिले 4 आणि 7 मधून 4 गेले राहिले 3. उत्तर आलेलं आहे 3483. पर्यायामध्ये पाहूयात. पर्याय क्रमांक 3 आहे पहा 3483. प्रश्न 35. खालील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास सर्वात शेवटी कोणती संख्या येईल? कोणता क्रम मांडायचा आहे? उतरता क्रम. त्यामध्ये अगोदर सर्वात मोठी संख्या मग कोणती येईल? 77689, 77869, 77986, 77896. अगोदर कोणती येईल? अर्थातच ती येईल 77986. त्यानंतर कोणती येईल? 77800च्या 2 आहेत, 77869 आहे आणि 77896. मग येईल 77896. त्यानंतर येईल 77869 आणि सगळ्यात शेवटी येईल 77689. त्यांनी काय विचारलंय? सर्वात शेवटची कोणती येणार आहे? मग 77689. या ठिकाणी आपण उतरता क्रम लावला नसता, फक्त उतरत्या क्रमामध्ये सर्वात लहान संख्या ही शेवटी येते. मग आपण जर का ह्या पर्यायातील सर्वात लहान संख्या शोधली असती तर आपल्याला लगेच उत्तर मिळालेलं असतं, परंतु अधिक समजावं यासाठी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे. पुढे 4500 एकक 45 शतक अधिक 450 दशक बरोबर किती? सोपं आहे पहा. काय दिलेलं आहे? 4500 एकक. मग 4500 आहे तसेच येणार. 45 शतक. आता शतक म्हणलं की 100, 100 म्हणलं की 2 शून्य. म्हणजेच 45 वर किती शून्य येणार? 2 शून्य द्यावे लागणार. आणि पुढे 450 दशक. दशक म्हणले की 1 शून्य. म्हणजे आहे तसे 450 लिहायचे आणि त्यावरती 1 शून्य. यांची काय करायची? बेरीज. 0 0 0 0. 5 त्रिक 15, हातचा आला 1, 4 त्रिक 12 आणि 1 13. किती आलेलं उत्तर? 13500. मग पर्यायामध्ये पाहूयात. 13500. पर्याय क्रमांक 4 आहे पहा 13500. पुढे प्रश्न 37. एका गावची लोकसंख्या 43500 इतकी असून त्यापैकी 18767 पुरुष व 16597 स्त्रिया व उरलेली बालके आहेत, तर बालकांची संख्या किती? एकूण किती दिलेत आपल्याला? 43500 लोकसंख्या आहे. त्यापैकी पुरुष 18767. हे अंक कच्च्या कामाला घेत असताना ते बरोबर तीच संख्या लिहिली का हे डबल पाहणं सुद्धा गरजेचं आहे. पुढे स्त्रिया किती आहेत? 16597. 16597 ह्यांची करावं लागेल आपल्याला बेरीज. 7 आणि 7 14, हातचा आला 1, 9 आणि 1 10 आणि 6 16, हातचा आला 1, 7 आणि 5 12 आणि 1 13, हातचा आला 1, 8 आणि 6 14 आणि 1 15, हातचा आला 1 आणि 3 म्हणजे किती आली? 35364. ही स्त्रिया आणि पुरुष ती जर का आपण एकूण लोकसंख्येतून वजा केले 35364. 10 मधून 4 गेले 6, हातचा आला 1, 6 आणि 1 7. 10 मधून 7 गेले 3, हातचा आला 1, 3 आणि 1 4.
5 मधून 4 गेला 1, 13 मधून 5 गेले 8, हातचा आला 1, 0 म्हणजे किती आलं 8136. ही बालके असतील. पर्यायामध्ये पाहूयात. पहिलाच पर्याय पहा 8136 म्हणजे हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न 38वा 909 गुणिले 99. व्यवस्थित लिहून घ्यायचे. 909 गुणिले 99. 99चा पाडा येत नाही. एक एक अंकाने गुणावं लागेल. 9 9 81 हातचे आले 8 9 0 0 8 8 9 9 81. दशकाने गुणतोय म्हणून गोल आणि फुली. परत तेच येईल 9 9 81 9 0 0 हातचे 8 9 9 81. यांची जर बेरीज केली 1 8 1 9 8 1 9 8 1 9 8 8 89,991. पर्यायामध्ये पाहूयात 89,991 उत्तर आहे का? पर्याय क्रमांक 2च आहे पहा 89,991 हेच आपलं योग्य उत्तर आहे. 39वा भागाकार या क्रियेत सर्वात मोठी संख्या कोणत्या ठिकाणची असते? भागाकाराचं आपण जर गणित लिहिलं तर भाज्य हा सर्वात मोठा असतो. भाज्याला भाजकानं भागायचं, वरती येतो तो भागाकार, खाली राहते ती बाकी. मग भाजक, भागाकार आणि बाकी ह्या तिन्हींपेक्षा मोठा असतो तो म्हणजे भाज्य. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न 40वा एका टाकीत 10,000 लिटर पाणी मावते, त्यातील 800 लिटर पाणी वापरून संपले तर शिल्लक पाण्याच्या प्रत्येकी 20 लिटरच्या एकूण किती बाटल्या भरतील? एकूण पाणी किती आहे? तर ते आहे 10,000 लिटर. त्यामधलं वापरलंय किती? 800 लिटर. वजा करायचे 800 0 0 10 मधून 8 गेले 2, हातचा आला 1, 10 मधून 1 गेला 9. किती राहिले शिल्लक? 9,200 लिटर. आणि त्याच्या कितीच्या बाटल्या करायच्या? तर 20 लिटरच्या बाटल्या करायच्या. मग भागिले काय करावं लागेल? 20. शून्याला 0 जाईल. बेचोक 8, बेसखी 12, बेशून्य 0. किती आलेलं आहे? 460 बाटल्या भरतील. पर्यायामध्ये पाहूयात 460 आहे का? पर्याय क्रमांक 1 आहे पहा 460. पुढे प्रश्न 41वा 1+2 ही विषम संख्या आहे तर त्या पुढील 5×2 ही विषम संख्या कोणती? आता 5×2 याचं उत्तर किती येणार आहे? 10वी. किती येणार आहे? 10वी. पर्यायामध्ये पाहूयात आपण 1+2 गुणिले 5×2 वजा 1 हे येणार नाही. पुढे 1+2 अधिक 5×2 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. आपण करून पाहूयात. आपण 1+2 ही कोणती संख्या आहे? विषम संख्या. मग कोणत्या संख्येमध्ये 2 मिळाल्यावरती विषम संख्या मिळेल? तर x च्या जागी सुद्धा आपल्याला विषमच अंक घ्यावा लागेल. x बरोबर आपण घेणार आहोत 3. म्हणजेच x+2 ची किंमत किती होईल? तर ती येणार आहे 5. कारण की x बरोबर 3, 3 आणि 2 5. मग 5च्या पुढची कितवी संख्या? 10वी विषम संख्या काढण्यासाठी काय करावं लागेल? 5 मध्ये अधिक आपल्याला किती मिळवावं लागतील? तर ते 20. तेव्हा 10वी विषम संख्या येईल. म्हणजेच त्याचं उत्तर येईल 25. मग असं 25 येणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. मग पर्याय क्रमांक 2 पाहूयात. 1+2 आहे तोच घेतलाय, अधिक 5×2 हे घेतलंय आणि गुणिले त्याला 2 केलंय. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहेत. आपण करून पाहूयात. x बरोबर आपण किती घेतले ते? 3 अधिक 2 एका कंसात अधिक 5×2 10 आणि 10×2 20. 3 आणि 2 5 अधिक 20 बरोबर आलेले आहेत 25. म्हणजे आपलं हे उत्तर बरोबर आहे. पुढे प्रश्न 42वा 8, 5, 3 आणि स्टार या संख्येला 1 आणि स्टारने निशेष भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी पर्यायातील कोणता समानांक असेल? आता स्टार 2 ठिकाणी आहे, या संख्येमध्ये पण आहे आणि ज्याने आपल्याला भागायचे त्यामध्ये सुद्धा स्टार आहे. मग या स्टारच्या आणि ह्या स्टारच्या जागेवर एकच अंक घ्यायचा आहे. घेऊन पाहूयात आपण अगोदर 3. मग ती संख्या किती होईल? 8,533 भागिले 1 आणि 3 13. 13 सख 78. 8 आणि 7 15. चाला 1 0 वरून घेतले 3. 13 5 65. 5 आणि 8 13 वरून घेतले परत 3.
13 78. परत 6चाच भाग जाईल. 78 वजाबाकीचं केली तर 8 आणि 5 13, 0 बाकी राहील 5. म्हणजे 3000 अंक घेतला तर निशेष भाग जाणार नाही. दुसरा अंक घेऊन पाहूयात 4. मग किती संख्या तयार होईल? 8534 भागिले 14. 14 सख 84. 1 वरून घेतला 3, भाग गेला शून्याचा, वरून घेतला 4. 14 9 126. 14 मधून 6 गेले 8, हातचा आला 1, 0 किती राहते बाकी? 8 बाकी राहते. म्हणजे 4 सुद्धा घेऊन चालणार नाही. पुढे 2 घेऊन पाहूयात. संख्या तयार होईल 8532 भागिले 12. 12 सत्ती 84. 1 वरून घेतला 3, 12 एके 12, 1 राहिला, वरून घेतला 2, 12 एके 12 बाकी राहिली 0. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर योग्य ठरणार आहे. म्हणजे 8532 संख्या होईल आणि त्या संख्येला 12ने भागलं की उत्तर भागाकार येतो 711 आणि बाकी राहते 0. म्हणजे निशेष भाग जात आहे. म्हणजे याचं पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. पुढे प्रभाकर जवळ 500 रुपयांच्या 50 नोटा व 200 रुपयांच्या 20 नोटा आहेत, तर त्याच्याजवळ किती रुपये आहेत? 500च्या किती आहेत? 50. मग काय करावं लागेल? 500 गुणिले 50. 5 5 25, 3 0 आहे तसे द्यायचे. पुढे 200 रुपयाच्या किती नोटा आहेत? तर 20. म्हणजे 200 गुणिले 20. या दोघांचा गुणाकार बेदुने 4 आणि जेवढे शून्य तेवढे पुढे द्यायचे. किती रुपये? मग ह्यांची काय करावं लागेल? बेरीज. फक्त एककाच्या खाली एकक 25,000 आणि 4,000 मिळून होतील 29,000. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे 9,510 वजा 9,900. 9,510 हजारामध्ये आहेत. हजाराचा पावभाग काढावा लागतो. हजाराचा पावभाग येतो 250. किती येतो? 250. मग 9,510 10,000 पूर्ण आहेत का? नाही. म्हणजेच ती संख्या किती होईल? 9,750. हे झाले 9,510 वजा किती आहेत? 9,900. शे म्हणजे शतकाचा पावभाग, तो किती येतो? 25. मग 9,900 दिलेला आहे म्हणजे 900 आणि 25. म्हणजेच यांची जर वजाबाकी केली तर उत्तर मिळणार आहे. 10 मधून 5 गेले 5, हातचा आला 1. 5 मधून 3 गेले 2. 7 मधून 9 जात नाहीत 17. 17 मधून 9 गेले 8. हातचा आला 1. 9 मधून 1 गेला राहिले 8. म्हणजे किती आलं उत्तर? 8,825. पर्यायामध्ये पाहूयात 8,825. पर्याय क्रमांक 3 आहे पहा 8,825. पुन्हा ह्या दोघांची बेरीज करून पाहूयात. 5 आणि 5 10 हातचा आला 1 2 2 4 1 5. 8 आणि 16 1 17 हातचा आला 1 8 आणि 1 9. 9,750. पहिलं आपलं उत्तर आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 45. ज्या संख्येला गुणायचे आहे तिला टिंबटिंब म्हणतात. तिला काय म्हणतात? गुण्य. काय म्हणतात? गुण्य. आणि ज्याने गुणतो तो झाला गुण. उत्तर येतो तो गुणाकार. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46. या अपूर्णांकामध्ये योग्य वाचन कोणते? 4 अंश 11 होतं का? नाही. 4 अंश छेद 11 हे बरोबर वाचन आहे. पुढे 11 अंश छेद 4. अंश 11 आहे का? नाही. म्हणजे हे पण चुकीचं आहे. 4 11 अंश छेद हे पण चुकीचं आहे. म्हणजे ह्याचं वाचन एकतर 4 छेद 11 किंवा 4 अंश छेद 11 या पद्धतीने केलं जातं. पुढे प्रश्न 47. चौकटीमध्ये योग्य चिन्ह द्या. 2 अपूर्णांक आहेत. 7/15 चौकट 8/15. कोणता अपूर्णांक लहान आणि कोणता अपूर्णांक मोठा ते ओळखायचं आहे. आपण पाठीमागं पाहिलेलं आहे. जर अपूर्णांकाचे छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. मग छेद समान आहेत 15/15. अंश कोणता मोठा आहे? तर 7. म्हणजे 7/15 हा अपूर्णांक मोठा. म्हणजे तिथं चिन्ह येईल पर्याय क्रमांक 1चं.
प्रश्न 48वा सोबतच्या आकृतीत किती भाग रंगवलेला आहे, रेखांकित केलेला आहे, न रंगवलेला आहे, अरेखांकित असे काही जरी शब्द आले तरी विचारलंय काय ते व्यवस्थित पाहिजे. तर काय विचारलंय? रंगविलेला. मग किती आहेत एकूण भाग? 1 2 3 4 5 6. आणि रंगवलेले भाग किती आहेत? 1 2 3. म्हणजे 3/6 आहे का बघा? नाहीये. मग चुकलं का? नाही. याला आपण संक्षिप्त रूप द्या. 3 1 3, 3 2 6 म्हणजेच 1/2 म्हणजेच अर्धा. 6 भाग होते त्यापैकी 3 रंगवलेत म्हणजेच अर्धे भाग रंगवलेत. पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे 49वा 7/16, 1/16, 11/16, 9/16, 13/16 यातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आताच आपण पाहिलं छेद समान असतील ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मग छेद समान आहेत. अंश कोणाचा मोठा आहे? तर हा 13/16 म्हणजे हा अपूर्णांक सर्वात मोठा आहे. पुढे प्रश्न क्रमांक 50 20 पेन्सिलचा 3/4 भाग म्हणजे किती? चाचीचे म्हणजे गुणाकार होतो. 20 चा 3/4 4 1 4 4 5 20 5 त्रिक 15 आलेला आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. 51 5.7/10 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे योग्य अंशाधिक रूप कोणते? या दोघांचा गुणाकार करतो. 10 50 आणि वरचे त्यामध्ये अंश मिळवायचा. 50 आणि 7 येणार 57. छेद आहे तोच 10 म्हणजे 57/10. पाहूयात पर्यायामध्ये 57/10. पर्याय क्रमांक 2 आहे पहा 57/10. इथे 57/100 आहे परंतु छेद किती आहे आपला 10च म्हणजे तोच राहणार. पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. एका बागेत 120 झाडे होती त्यापैकी 7/30 आंब्याची व 11/30 फणसाची व उरलेली काजूची झाडे होती. तर काजूची झाडे किती? किती झाडे आहेत एकूण? 120. मग ह्या 120 चे किती भाग करायचे आहेत? 30 भाग करायचे आहेत है की नाही? मग भागिले 30. शून्याला शून्य. 3 1 3 3 चौक 12 म्हणजेच किती आलं? 4 आलेलं आहे. मग आता आंब्याचे किती आहेत? ह्याला जर आपण 4 ने गुणलं 7 चौक 28, 11 चौक 44 फणसाची यांची बेरीज करूयात. 8 आणि 4 12 हातचा आला 1, 4 आणि 3 7. किती झाडे आली? आंब्याची आणि फणसाची मिळून 72. आणि उरलेली झाडे कोणाची आहेत मग? तर ती काजूची. ती आपण 120 मधून जर वजा केली 120 वजा 72. 10 मधून 2 गेले 8 हातचा आला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 4 12. किती राहत आहेत? 48 झाडं राहत आहेत. 48. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 53 आहे. 1 लिटर बरोबर किती मिलीलिटर? आपल्याला माहिती आहे की 1000 मिलीलिटरचे 1 लिटर बनतो म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे सायंकाळचे 4:30 वाजले आहेत तर 24 तासी घड्याळात किती वाजतील? 24 तासी घड्याळामध्ये किती वाजतील हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. किती वाजलेले आहेत? सायंकाळचे 4:30. दिवस हा रात्रीच्या 12 वाजता सुरू होतो. 1 2 3 4 दुपारच्या 12ला 12 वाजलेले असतात परंतु दुपारची ज्यावेळेस 1 वाजते त्यावेळेस 13, 2ला 14, 3ला 15 आणि 4ला वाजतील 16. इथं 4:30 सांगितलेलं आहे म्हणजेच 16 वाजून 30 मिनिटे म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. एका वर्षी स्वातंत्र्य दिन गुरुवारी होता तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल? आपल्याला माहिती आहे की स्वातंत्र्य दिन आणि शिक्षक दिन हा एकाच वारी येतो म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न 56 आहे पहा. 15 रुपये बरोबर किती पैसे? 15 रुपयाचे 1 रुपया बरोबर किती? 100 पैसे. मग 15 रुपयाचे 100 गुणिले 15 म्हणजेच होणार आहे 1500 पैसे. पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे. पुढे 7.5 वर्ष म्हणजे किती महिने? 7.5 वर्ष. एका वर्षामध्ये महिने 12 असतात. 12 गुणिले 7 12 सती होईल 84. परंतु किती सांगितले? 7.5. अजून 6 महिने आपल्याला त्यामध्ये मिळवावे लागतील. 6 आणि 4 10 हातचा आला 1, 8 आणि 1 9. किती महिने झाले? 90 महिने. पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर आहे.
पुढे समर्थने 2 तास 25 मिनिटे बसने, किती 2 तास आणि 25 मिनिटे, 3 तास आणि 15 मिनिटे रेल्वेने, किती 3 तास 15 मिनिटे. एकूण प्रवास विचारलेला आहे. 5 आणि 5 10, हातचा आला 1, 2 आणि 1 3 आणि 1 4, 40 मिनिटं होतील आणि तास होतील 5, 5 तास 40 मिनिटे. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न 59. एका 60 किलोग्रॅम गोणीतील 45 किलोग्रॅम 500 ग्रॅम धान्य संपले तर किती धान्य बाकी राहील? आपल्याला ग्रॅम आणि किलो यांची वजाबाकी येणं गरजेचं आहे. किती धान्य आहे? 60 किलोग्रॅम आहेत आणि ग्रॅमच्या घरामध्ये 0 आणि त्यातील किती संपलेला आहे? 45 किलो आणि ग्रॅम आहेत 500. यांची करायची वजाबाकी. 0तून 0 0, 10 मधून 5 गेले 5, हातचा इकडून 1 घ्यावा लागेल किलोच्या घरामधून. इथं आला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 4 10, हातचा आला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 1 6, किती राहिलेला आहे? 14 किलोग्रॅम आणि 500 ग्रॅम. पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. 14 किलो 500 ग्रॅम. करून पाहूयात. 45 45.5 आहेत, त्यामध्ये हे 500 मिळवले, किती होतील? 46. 46 आणि 4 50 आणि 10 60, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. प्रश्न 60 पहा. दररोज 1.5 लिटर दूध याप्रमाणे जानेवारी महिन्यात किती दूध घेतले जाईल? जानेवारी महिन्याचे दिवस किती असतात? अर्थातच ते 31 आणि प्रत्येक दिवशी किती दूध आहे? 1.5 लिटर दूध आहे. 1 लिटरने किती होतील? 30 दिवसाचेच करूयात अगोदर. 30 दिवसाचे 1 लिटरने होतील 30 आणि अर्धा लिटरने होतील 15 लिटर. यांची किती बेरीज होईल? तर ते होईल 45 लिटर. आणि त्यानंतर वरच्या एका दिवसाचे काढायचे आहेत आपल्याला. वरचा 1 दिवसाचा काढला 1.5 म्हणजेच होणार आहेत 46.5 लिटर. मग कसा करावं लागेल? दिवस असतात 31 गुणिले 1.5 1.5 लिटर असल्यामुळं 15 एके 15, हातचा आला 1, 15 त्रिक 45 आणि 1 46. एक घर दशांश चिन्ह आहे प्रश्नामध्ये, मग ते आपण उत्तरामध्ये इथे देणार. म्हणजेच किती आलं? 46 लिटर आणि 500 मिली म्हणजे 46.5 लिटर. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे 545 मिनिटे बरोबर टिंब तास आणि टिंब मिनिटे. 1 तासाचे मिनिटे किती असतात? तर 60. मग काय करावं लागेल आपला? 545 भागिले 60 करावं लागेल. 9चा भाग जाईल बघा. 60 9 96 54 आणि 0 540 आणि वरती 5 मिनिटे म्हणजेच 9 तास आणि 5 मिनिटे होतील. 9 तास 5 मिनिटे. करून पाहूयात. 60 गुणिले 9 9 0 0 9 सक 54 540 मिनिटं ते झाली आणि आपल्याकडे आहेत 545 मिनिटं. म्हणजेच त्यामध्ये 5 मिनिटं जर मिळवली तर होणार आहेत 545 म्हणजे 9 तास आणि 5 मिनिटे. हे उत्तर योग्य आहे. पर्याय क्रमांक 4. पुढे ऋतुजाला 25 ऑक्टोबर पासून 19 नोव्हेंबर पर्यंत दिवाळीची सुट्टी होती, तर तिला एकूण किती दिवस सुट्टी होती? ऑक्टोबर महिन्याचे दिवस किती असतात? ते असतात 31. सुट्टी किती दिवसापासून आहे? 25 पासून आहे. मग 25 त्यामध्ये धरावं लागेल. 25 26 27 28 29 30 आणि 31. ऑक्टोबर महिन्याचे झाले 7 दिवस आणि पुढे नोव्हेंबर महिन्याचे 19 दिवस होत आहेत. 9 आणि 7 16, चाला 1 1 आणि 1 2, किती आलेला आहे? 26 दिवस तिला सुट्टी आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रत्येक मुलाला 1/2 डझन म्हणजेच किती? अर्धा डझन केळी वाटल्यास 1 ग्रोस केळी एकूण किती मुलांना वाटता येईल? आता 1 ग्रोस म्हणजे किती असतात? 1 ग्रोस मध्ये असतात 12 डझन म्हणजेच त्या वस्तू होतील 144. मग किती डझन आहेत केळी? 12 डझन आहेत. बरोबर. प्रत्येकाला किती द्यायचे आहेत? अर्धा अर्धा. मग किती मुलांना वाटले जाईल? 12च्या दुप्पट करावं लागेल आपल्याला. अर्धा अर्धा द्यायचे म्हणून 12 दुने 24 म्हणजे किती मुलांना वाटले जाईल? 12 डझन केळी अर्थातच ती
24 मुलांना. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. याचं उत्तर आपण केळीमध्ये रूपांतर करून सुद्धा काढू शकतो. कसं पहा, एक ग्रोसमध्ये किती केळी असतात? तर त्या केळी असतात 144. भागिले प्रत्येकाला किती द्यायच्यात? अर्धा डझन म्हणजेच 6 केळी द्यायच्यात. मग 6ने जर भागलं, 6 दुने 12, खाली राहिले 2, वरून घेतला 4, 6 चोक 24, म्हणजेच किती येणार आहे? 24 मुलांना ती वाटता येणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 64वा. 3 वाजता घड्याळात कोणता कोन तयार होईल? 3 वाजता घड्याळ आहे पहा, तास काटा 3 वर, मिनिट काटा 12 वर, हा कोन होतो काटकोन. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढे सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण तयार होतील? ज्यावेळेस अशी सुटसुटीत आकृती येते त्यावेळेस यामध्ये नंबर द्यायचे असतात. आपण पाहिलेलं आहे. यामध्ये 1 नंबर पहा, आपण आकृती काढूयात. नंबर द्यायचे 1, 2, 3 आणि 4. ह्यांची करायची बेरीज. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. खालील आकृतीची परिमिती किती? परिमिती म्हणजे काय? सगळ्या बाजूंची बेरीज. 9 आणि 4 13, 13 आणि 8 21, 21 आणि 5 26, 26 सेंटीमीटर. जे एकक आहे तेच एकक. सेंटीमीटर सेंटीमीटर, मीटर असेल तर मीटर. पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. सोबतच्या आकृतीत किती शिरोबिंदू आहेत? शिरोबिंदू म्हणजे काय? ज्या ठिकाणी 2 रेषा एकमेकांना जोडल्या जातात किंवा कोन तयार होतोय. मग किती बघा, 1, 2, 3, 4 आणि 5. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 68वा. खालील आकृतीला किती त्रिज्या आहे? त्रिज्या म्हणजे काय? वर्तुळ केंद्र ते परिघ इथपर्यंतचं अंतर. मग किती आहेत? ही एक त्रिज्या होईल 1, 2 आणि ही एक 3. 3 त्रिज्या आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 69वा. खालीलपैकी कोणते अक्षर सममित होऊ शकणार नाही? सममित म्हणजे काय? रेष ओढली की त्याचे समान 2 भाग होणं गरजेचं आहे. ओ होईल का? होणार आहे. ए पण होईल. ई सुद्धा सममित होईल आडवी रेष ओढल्यानंतर. एफ मात्र सममित होणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे एका आयताची लांबी 35 सेंटीमीटर व रुंदी 25 सेंटीमीटर असल्यास त्या आयताची परिमिती किती? किती आहे? 35 सेंटीमीटर आहे. रुंदी आहे 25. 35 समोरासमोरील बाजू आयताच्या समान असतात आणि परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज. 35 दुने 70, 25 दुने 50, किती येणार आहे? 0, 7 आणि 5 12, 120 सेंटीमीटर. पर्यायामध्ये पाहूयात. पर्याय क्रमांक 2 आहे पहा, 120 सेंटीमीटर. 120 मीटर आहे, परंतु आपलं उत्तर काय आहे? 120 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 हा फसवा आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 71वा. सोबतच्या आकृतीचे क्षेत्रफळ किती? 20 20 20 म्हणजे चौरस आहे. चौरसाच्या क्षेत्रफळाचं आपल्याला सूत्र माहिती आहे, बाजू वर्ग. बाजू किती आहे? 20. 20 चा वर्ग किती येतो? 400. वर्ग आपले किमान 30 पर्यंत तरी पाठ असणं गरजेचं आहे. एकक येतं चौरस आणि पुढचं जे बाजूला आहे ते मीटर. 400 चौरस मीटर. पर्यायामध्ये पाहूयात. पर्याय क्रमांक 2 आहे पहा, पण काय आहे? 400 चौरस सेंटीमीटर आहे, परंतु आपलं उत्तर चौरस मीटर आहे. 400 चौरस मीटर. एककाला खूप महत्व आहे. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. पुढे सोबतच्या घडणीतून तयार होणाऱ्या खोक्याच्या ओ पृष्ठभागासमोर कोणता पृष्ठभाग येईल? आता ओच्या पुढे कोणता येणार आहे? अर्थातच तो एम येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. कल्पना करायची, हा जर आपण फोल्ड केला तर तो कसा होईल? पुढे प्रश्न 73 व 75 साठी सूचना आहेत पहा. खालील चित्ररूप माहितीचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रमाण दिलेलं आहे. यामध्ये प्रमाणाला खूप महत्व असतं. एक झाडाचं चित्र बरोबर किती आहेत? 10 फळझाडे आहेत. फळझाडे आहेत आंबा, काजू, चिकू, सफरचंद, पेरू आणि किती आहेत ते पुढे चित्र दिलेले आहेत. प्रश्न काय आहे आता पहा. बागेत एकूण किती फळझाडे आहेत? किती फळझाडे आहेत एकूण? म्हणजे सगळ्यांची आपल्याला काय करावं लागेल? बेरीज. बघा किती होतील? 1 2 3
4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. आणि एका झाडाचं चित्र किती आहे? 10 फळझाडं. मग 20 गुणिले काय करावं लागेल? 10. म्हणजेच किती येणार आहे? 20 10 200 फळझाडं आहेत. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. पुढे, चिकूपेक्षा काजूंची संख्या कितीने जास्त अगर कमी आहे? आता चिकूचे किती आहेत? 3च आहेत, म्हणजे ते झाले 30 झाडं. आणि काजूंचे किती आहेत? 6. 6 10 60. मग कितीने जास्त आहेत? 30ने. परंतु प्रश्न काय विचारलाय? चिकूपेक्षा काजूंची संख्या जास्तच आहे ना, मग कितीने? 30ने जास्त आहे. कशापेक्षा काय विचारलंय ते महत्वाचं आहे. मग 30ने जास्त. पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. आणि प्रश्न 75वा, सफरचंदाची अजून किती झाडे लावली असता पेरू व सफरचंद झाडांची संख्या सारखी होईल? पेरूची संख्या किती काढावी लागेल आपल्याला? किती आहेत? 6. 6 10 60 जाणार आहेत पेरूची झाडं. आणि कशाचे विचारले आहेत त्यांनी? पेरू सफरचंदाचे. सफरचंदाचे किती आहेत? 10 दुने 20च आहेत. मग त्याला किती झाडं अजून लावावी लागतील? अर्थातच ती 40 झाडं लावावी लागतील. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्नपत्रिका पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.